Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash for EMRS. Today we are going to study class 12th English subject Vista. Story number 2, The Tiger King by Kalika. Short summary, The Tiger King याची summary आपण पाहणार आहोत. The story mocks the willfulness and arrogance of those in power. The writer of the story take us to the days when the king ruled. आता ही जी स्टोरी आहे ही आपल्याला सांगते की कशा पद्धतीने राजाचा ज्यावेळेस काळ होता, राजा ज्यावेळेस राज्य करत होता त्याच्यावेळेस कशा पद्धतीने राजाचं वागणं असायचं. त्याच्या जसं मनात येईल इच्छेप्रमाणे तो वागायचा. मग तो ॲरोगन्स त्याच्या वागण्यामध्ये असायचा, सत्तेची कारण त्याच्याकडे सत्ता असायची. Also, they lived under the thumb rule of the British. In addition, the ruler was uninterested in serving the people. Instead, they spent their time on foolish pursuits. आता या काळामध्ये काय व्हायचं की ब्रिटिशांचंही त्या काळात राज्य किंवा ब्रिटिशांचं आगमन भारतामध्ये झालेलं होतं आणि राजेशाही पण अस्तित्वात होती आणि लोकांच्या कल्याण करण्यामध्ये राजा जास्त इंटरेस्टेड नव्हते. परंतु त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्यामध्ये हे जे राजे होते ते व्यस्त होते. मग ती कोणतीही त्यांची इच्छा असेल, मग ती फुलिशी असेल, मूर्खपणाची असेल. सो दे बेंट लॉ टू सूट देअर इंटरेस्ट. Besides, the Maharaja of Pratibandhapuram tries to disprove his fate that the chief astrologer predicted that a tiger was killing him. आता मग त्यांच्या मनाला येईल अशा पद्धतीने राजे नियम बनवायचे, कायदे बनवायचे अशी एक स्टोरी आहे. आणि हा जो राजा आहे तो प्रतिबंधपुरम येथील आहे. आणि याचं काय ॲस्ट्रोलॉजर्स म्हणजे भविष्य सांगणारे जे लोक असतात त्यांनी सांगितलं होतं की या जो राजा आहे याचा मृत्यू जो आहे तो एका टायगरमुळे होणार आहे. सो ही ट्राईज टू बिलीव्ह द प्रेडिक्शन अँड हंटेड डाऊन 99 टायगर्स सक्सेसफुली. But the 100th tiger, although not made of flesh and blood, take his life. As one of the silvers of woodcut his right hand, and because of the infection he dies. आता 100 टायगर हा जो टायगर आहे राजा आहे तो मारतो, 99 टायगर मारतो आणि 100वा टायगर जो ज्याच्यामध्ये आपण म्हणूया ब्लड आणि फ्लेश, रक्ताने आणि मांसाने बनलेला नाही आहे, परंतु अशा टायगरने याची मृत्यू होते, त्याचा इन्फेक्शन होतं टायगरमुळे आणि मग तो राजा मरतो. अशी ही एक स्टोरी आहे. त्याला थोडंसं डिटेल या स्टोरीविषयी माहिती आपण घेऊया. दिस स्टोरी रेफर्स टू द महाराजा सर जिलानी जंग बहादूर ऑफ प्रतिबंधपुरम. ॲस्ट्रोलॉजर प्रिडिक्टेड हिज फ्युचर when he was just 10 days old. आता ही जी स्टोरी आहे तो महाराजाचं नाव आहे सर जिलानी जंग बहादूर. हे प्रतिबंधपुरम येथील आहे. आणि ॲस्ट्रोलॉजर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की भविष्य सांगणारे जे असतात ना त्यांनी प्रिडिक्ट केलं, भविष्य सांगितलं की हे जे फ्युचर आहे, ज्यावेळेस तो 10 महिन्याचा होता राजा, त्याने एक फ्युचर सांगितलं, भविष्य सांगितलं. काय सांगितलं? ॲस्ट्रोलॉजर सेज दॅट अ टायगर विल किल हिम. On this, surprisingly, the 10th day old prince said, "Let the tiger beware." The boy grew up just like any other royal child raised, such as by drinking the milk of white cow and looked after by English nanny and watching English movie. आता परंतु ॲस्ट्रोलॉजीने सांगितलं की 10 दिवसाचा हा जो बाळ होतं ते म्हणालं की असू द्या टायगर का, लेट द टायगर. टायगर आता तुम्ही सावध व्हा, मी राजा होणार आहे. मग लहानपणापासून जसं एका राजाचं मूल वाढतं त्या पद्धतीने ते वाढलेलं आहे. गाईचं दूध पिऊन, त्याचबरोबर इंग्लिश नॅनी, त्याचबरोबर इंग्लिश नॅनीने त्याने पालनपोषण केलेलं आहे. इंग्लिश मूव्हीज त्याने पाहिलेल्या आहेत. वेन ही वॉज 20, he was crowned king and came to know about the prediction about his death. So then onwards he started killing a tiger and put a ban on the tiger hunt in his stead. आता त्याच्या राज्यामध्ये ज्यावेळेस 20 वर्षाचा राजा होतो त्यावेळेस तो 20 वर्ष झाल्यानंतर तो स्वतः राजा होतो आणि त्यानंतर कळतं की आपल्याविषयी एक प्रेडिक्शन भाकीत केलेलं आहे की माझा मृत्यू हा टायगरमुळे होणार आहे. आणि मग तो काय करतो की त्याच्या राज्यामध्ये जे काही टायगर्स आहेत त्याची शिकार करायला सुरुवात करतो.
So according to the astrologer, he needs to be careful with the 100th tiger even if he successfully killed 99 tigers. आणि असं सांगितलं असतं त्या ॲस्ट्रोलॉजर्सने की जरी तो 99 टायगर जरी मारले तरी 100व्या टायगरपासून तू सावध हे राहायचं आहे. अशा पद्धतीने हे शिकार राजा हा करत असतो. पहा, ती आहेत न शिकारीवर जायची आणि मग जे टायगर असतील, कारण स्वतःचा मृत्यू टायगरमुळे होणार आहे म्हणून टायगरची शिकार ही चालू असते. On one time, a high-ranking British officer visits his estate and wants to go for a tiger hunt. However, the Maharaja declined his wish, and in order to secure the estate from wrath of the British officer, the Maharaja sent 50 diamond rings to the officer's wife, whose worth was rupees 3 lakh. आता एका काळ असा येतो की ब्रिटिश ऑफिसर्स, जो म्हणूया आपण पॉवरफुल ब्रिटिश ऑफिसर आहे, तो त्याच्या राज्यामध्ये येतो आणि त्याला आता ते टायगरची शिकार करायची आहे. परंतु महाराजा म्हणतो की तू टायगर सोडून कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकतो. आता त्याला माहिती आहे की ह्या ब्रिटिश ऑफिसरचं जर आपण म्हणणं नाकारलं तर तो आपल्यावर आक्रमण करू शकतो, आपल्याला सहज हरू शकतो. आणि म्हणून महाराजाने एक 50 डायमंड रिंग्स ह्या बनवल्या आणि त्याची जी बायको असते ऑफिसरची, त्याला ते प्रेझेंट केल्या, ज्याची किंमत 3 लाख आहे. म्हणजे त्या काळी खूप किंमत होती त्याची आणि त्याच्यामुळे तो ब्रिटिश ऑफिसर आहे तो खुश झालेला आहे. विदिन 10 years the Maharaja successfully slayed 70 tigers, but after that there were no tiger left in Pratibandhapuram. Hence, to complete his target of killing 100 tigers, he marries a girl for a royal state that has more tigers so that he can complete his target. आणि मग आता महाराजाने जवळपास 70 टायगर आता मारलेले आहेत आणि प्रतिबंधपुरममध्ये आता टायगर राहिले नाही. आणि मग राजा म्हणतो की मी आता 100 टायगर, माझं टार्गेट तर पूर्ण करायचं आहे, मग आता मला लग्न करावं लागणार आहे अशा मुलीशी की जी मुलगी तिच्या राज्यामध्ये ती सुंदर पण असेल आणि तिच्या खूप सारे टायगर्स तिथे असतील. Whenever he visits his in-law, he makes sure that he kills 5 to 6 tiger each time. In addition, in this way he was able to kill 99 tigers, but he was unable to find the 100th tiger. आणि मग ज्यावेळेस तो सासरोडीला जायचा त्यावेळेस तो 5 ते 6 टायगर तिथून मारून यायचा आणि अशा पद्धतीने त्याने 99 टायगर पूर्ण केले. आता त्याला 100वा टायगर शोधायचा होता, जो सापडत नव्हता. On not finding the 100th tiger, the Maharaja became violent and threatened the Diwan. In order to save himself from the fury of the king, the Diwan got an old tiger from the circus and with great difficulty put him in the forest. आता महाराजाला 100वा टायगर सापडत नसतो आणि तो खूप राग व्यक्त करतो दिवानाशी. त्याचा जो एक सहकारी असतो, त्या सहकारी, ज्याला आपण म्हणूया दिवाण, कामकाज पाहणारा व्यक्ती. आणि मग दिवानाला आता भीती वाटते राजाची आणि त्याच्यामुळे तो एका सर्कसमधला टायगर जो आहे, जो खूप म्हातारा टायगर आहे, तो आणतो तिथून आणि जंगलामध्ये सोडतो. ही टोल्ड महाराजा अबाउट द टायगर, सो द महाराजा वेंट ऑन अ हंट and shot the tiger and felt victorious and happy. But then again he didn't know that his bullet missed and the tiger was alive, and he only collapsed out of fear. No one has the guts to tell the truth to the king, so they killed the tiger and brought it in the grand procession. आता ते राजाला सांगतात की सर्कस हत्ती आलेला आहे, आपला वाघ जो आहे तो जंगलामध्ये आणलेला आहे. महाराजा शिकारीला जातो, शॉट मारतो एक बंदुकीने, परंतु तो जो शॉट आहे त्याला राजाला वाटतं की टायगर मेलेला आहे. खूप आनंदी होतो, मी जिंकलेलो आहे ही भावना राजामध्ये असते. आणि मग बुलेट तर मिस झालेली असते आणि टायगर तर जिवंत असतो. परंतु तो जो टायगर आहे तो भीतीने पडलेला असतो. परंतु आता कोणामध्येच ते गट्स नाही आहेत की राजाला खरं सांगितलं जावं की राजा टायगर तर मेलेला नाही आहे. परंतु त्याच्याकडे न जाता मोठ्या प्रमाणात ते जे सैनिक असतात ते स्वतःच त्या टायगरला मारतात आणि मग मोठ्या प्रमाणे एक प्रोसेशन, एक मोठी फेरी निघते, आनंदाचा जल्लोष सुरू होतो. लास्टली द महाराज वॉज जॉयफुल अँड हॅपी. सो ऑन हिज सन्स बर्थडे
ही बाईज अ वुडन टायगर ॲज अ गिफ्ट फॉर हिम. आणि मग महाराजाला खूप आनंद होतो. मग तो त्याच्या मुलाच्या वाढदिवसासुद्धा एक लाकडाचा टायगर आणतो गिफ्ट म्हणून. बरोबर. आणि टायगर हॅड द रफ एज. While playing with it, he gets a woodcut in his hand, which later on advances into an infection, and because of it, he dies. Therefore, fatefully, the 100th tiger, although made of wood, take its revenge and kill the tiger. आणि मग शेवटी मुलाच्या वाढदिवसाला तो टायगर आणलेला आहे लाकडाचा. आणि मग खेळता खेळताना काय होतं की त्याचे जे त्या टायगरचे जे एज असतात, एज म्हणजे आपण म्हणजे ज्या कडा असतात त्या शेप्स जो टायगरचा त्याला खूप टोक असतं आणि त्याच्यामुळे राजाला जखम होते थोडीशी आणि त्याचं नंतर इन्फेक्शनमध्ये रूपांतर होतं आणि ते इन्फेक्शन पुन्हा भरून आलेलं नाही आणि राजा अशा पद्धतीने एका लाकडाने जे खेळणं आहे त्या खेळण्याचा कट लागून हा जो राजा आहे तो मरण पावलेला आहे. आणि शेवटी जिवंत नाही परंतु खेळण्याचा जो वाघ होता त्याने बदला हा राजाचा घेतलेला आहे, त्याला मारलेला आहे. कन्क्ल्युजन काय आहे की बाय मीन्स of the Tiger King summary, the writer wants to say that no one can change what's writers in a destiny no matter what they do. म्हणजे काय की आपण नशीब हे बदलू शकत नाही. आपण काहीही केलं तरी जे दैवात घडलेलं आहे ते आपण घडणारच आहे. परंतु याच्यातून एक सुंदर मेसेज येथे दिलेला आहे. हा पहा किती सुंदर टायगर आहे की द टायगर किंग बाय कलाकी इज अ स्कॅथिंग क्रिटिसिझम ऑन द वॅन्टन मॅनर इन विच द टायगर किंग गोज ऑन अ टायगर किंग स्प्री. हॅन्स द नेचर हॅज टू बी प्रिझर्व्ड अँड नॉट टू बी डेसिमेटेड. याच्यामधून एकच संदेश दिलेला आहे की प्राणी माणसाला इजा करत नाहीत आणि ह्या प्राण्याचं संवर्धन होणं, संरक्षण होणं ही एक काळाची गरज आहे. म्हणून विनाकारण काही प्रोजेक्शनमधून किंवा आपण प्रेडिक्शनमधून आपण म्हणूया की टायगरला मारणं ही एक आपण म्हणूया चूक आहे. निसर्गाचीच एक चांगली सुंदर असं आपल्याला देणगी टायगर हे दिलेलं आहे. तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल आहे अविनाश पवार EMRS, तो सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.